आज तुम्ही मला जवळजवळ सगळेजण ओळखता, यात काही शंका नाहीये. बरेच लोक ओळखत नसतील, यासाठी मी माझ्या स्वतःचा परिचय करून दिलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला सगळ्यांनाच मी डायरेक्टच विषयावर येतोय, कारण आपला वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये मला खूप काही तुम्हाला सांगायचं आहे, शिकवायचं आहे. मला जे आलेले अनुभव आहेत, या अनुभवातूनच मी तुम्हाला सगळ्यांना आजचं माझं जे लाईव्ह सेशन आहे याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना गाईड करणार आहे. तर सर्वात पहिले सगळ्यांना आज स्क्रीनवर जे लक्ष चलो दिल्ली दिसते, यामध्ये तुम्हाला काय दिसते, ज्यांना जे वाटते त्याने ते मला टाईप करायचं आहे. कोणाला दिल्ली दिसते, कोणाला गिफ्ट दिसते, काय दिसते आपल्या वॉलपेपर मध्ये मला थोडस चॅट कराल तर मला तुम्हाला सांगण्यासाठी अजून एक प्रेरणा भेटेल आणि मी पण तुम्हाला चांगलं समजावून सांगू शकेल. तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, बऱ्याच जणांना दिल्ली दिसत असेल. दिल्ली एक प्रवास नसून ही एक आपली जीत आहे. मित्रांनो, 2026 वर्षे आपल्यासाठी एक अशी सुवर्ण संधी घेऊन येत आहे आणि या सुवर्ण संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे जे आपलं लक्ष 2026 जे दिल्ली प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम आपल्या सगळ्यांना अचीव करायचा. आज मी तुम्हाला सगळं काही अचीवरच बोलणार आहे. अचीवर म्हणजे कोण? जो लक्ष्य प्राप्ती करतो याला अचीवर म्हणतात. आज इथं प्रत्येक जण आयएमच्या बाबतीत जे जे कोणी आज मीटिंग जॉईन केलं ते प्रत्येक जण अचीवर आहे, यात काही शंका नाहीये. आता तुम्ही म्हणाल अचीवर म्हणजे काय? तुम्ही छोटस 2500 बीव्ही करून जरी आज आयएमसी मध्ये आला असाल तर तुम्ही अचीव केलेला आहे. एक बायोएनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट तुम्ही अचीव केलेला, तुम्ही अचीवर आहात. तर मित्रांनो, आज आपण नेमकं दिल्ली पासून आपण काय अचीव करू शकतो. तर तुम्हाला काय दिसते मला माहित नाहीये, पण मला दिसते की मी आज माझे जे टार्गेट आहे 1 लाख लोकांना आयएमसी मध्ये आणायचं, ते टार्गेट दिल्लीमुळे पूर्ण होऊ शकते. आज प्रत्येक कोहिनूर क्राऊन प्रेसिडेंट असतील, डायरेक्टर क्राऊन प्रेसिडेंट असतील, त्यानंतर क्राऊन प्रेसिडेंट असतील, प्रेसिडेंट स्टार असतील, क्राऊन अम्बेसिडर स्टार असतील, अम्बेसिडर असतील, चेअरमन असतील, आज जो कोणी लीडर असेल तो जोपर्यंत दिल्लीला गेला नाहीये, तिथील जे बड्या बड्या अचिव्हमेंट होतात त्या अचिव्हमेंटचं सेलिब्रेशन पाहिलेलं नाहीये, तोपर्यंत आग लागलेली नाहीये. तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल की सर नवीन व्यक्तीला 1100 बीव्ही करायचे आहेत आणि त्याला दिल्ली अचीव करायचं आहे. मला एकच दिसते, तो नवीन व्यक्ती जर आज 2500 बीव्ही करून त्यानं बायोएनर्जी ब्रासलेटचं विन केलं आणि त्यानं आपल्या सांगण्याहून आपण जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेहून जर त्यानं 1100 बीव्ही करून जर दिल्ली अचीव केलं तर मी सांगू शकतो तो उद्याचा कोहिनूर आहे, उद्याचा क्राऊन प्रेसिडेंट आहे, उद्याचा चेअरमन आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही बरेच जण आहोत, खूप जणांनी दिल्ली अचीव केला असेल, पहिल्यांदा दिल्ली प्रोग्रामला प्रत्येक जण गेला असेल, पण तुम्हाला एकच सांगतोय, तिथे गेल्यानंतर तिथे जे सेलिब्रेशन होते, तिथे जे माहोल असतोय, तिथे जे अचीवर असतात त्यांचा जे संघर्ष गाथा जे सांगतात, त्या संघर्ष गाथेतून प्रत्येकाला आपली स्वतःची जी संघर्ष यात्रा आहे ती आठवते. आणि तेच आहे, एका अचीवरला जर काही अचीव करायचं असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये जे काय आतापर्यंत गेलेला संघर्ष आहे तो संघर्ष त्या आपल्या दिल्लीच्या प्रोग्राम मध्ये आपला आठवणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल सर हे तर झालं नवीन माणसासाठी, जुन्या माणसासाठी काय? तर मित्रांनो, तुम्ही आज बरेच जण, मी स्वतः सुद्धा आज कुठेतरी अभ्यासासाठी या पदावर अटकलो आहो. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की कुठतरी आपलं लक्ष कमी पडलं आणि त्या लक्ष्यामुळं आपलं जर लक्ष जर फिक्स करायचं असेल, लक्ष जर आपला जर स्ट्रॉंग असेल तर नक्कीच या दिल्लीच्या प्रोग्राममुळं मी पण क्राऊन प्रेसिडेंट बनणार म्हणजे बनणार. मित्रांनो, आता यासाठी नेमकं करायचं काय? गोल्ड स्टार त्यापेक्षा खालच्या लोकांना तुम्हाला एक सुवर्ण संधी आली आहे. तुमची कन्सल्टन्सी ऑफर असो किंवा नसो, तुम्हाला पेमेंट लागत असेल तर तुम्हाला 1100 बीव्ही करायच्यात, त्या जागी तुम्हाला 2100 बीव्ही केल्यात तर तुम्हाला दिल्ली इव्हेंटचं एक पास भेटणार आहे. ती पास नसून मी तर म्हणतोय तुमचं एक विजयाचं तिकीट आहे. आज तुम्हाला ही जी पास आहे ही पास साधी सुधी पास नाहीये. तुम्हाला कोणाला 2100 बीव्ही दिसत असतील, मला ती एक विजयाची लाट मला दिसत आहे. कारण ती नुसती पास नाही मित्रांनो, तुमच्या जीवनाचं एक असं सर्टिफिकेट आहे की तुम्ही 100% यशस्वी होणार म्हणजे
होणार, यात काही शंका नाहीये. आज रुबिया नाबो लोक आहेत. आज खरंच रुबिया नाबो लोकांना कंपनीनं फार छोटं टार्गेट दिलं 3100 बीव्हीचं. आता इथं बरेच जण ऐकायला म्हणत असतील सूर्यवंशी सरांना काय जातं, सूर्यवंशी सरांकडे एपीके आहे. पण मला तुम्हाला सांगण्यात एक आनंद होतोय, आपण जर लीडर असेल, आपण स्वतःला जर लीडर म्हणत असेल, तर मित्रांनो सहज रोज चालता बोलता आपण 200 बीव्हीचे प्रोडक्ट लोकांना शेअर करू शकतो. परंतु त्यासाठी आपला काय करावं लागेल, तुम्हाला एकच सांगतोय की आपला एकच डोक्यात घ्यायचा आहे, आपले आयएमसी काय, आपले आयएमसी एकच आहे, यूज द प्रोडक्ट सेल द प्रोडक्ट. आणि सेल प्रोडक्ट ऑटोमॅटिक होणार आहेत मित्रांनो. परंतु आपण आपलं लक्ष आपलं आहे का? आज जे दिल्लीसाठी आपला दिल्ली दिसत आहे, ते दिल्ली नसून मी तर म्हणतोय प्रत्येकासाठी एक बिग अचिव्हमेंट आहे. आता तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो, शॉर्टकट मध्ये जास्त लांब लावत नाही तुम्हाला, कारण तुम्हाला पण काही काही गोष्टी समजाव्यात. आज समजा एखादा कोणी सुपरस्टार आहे आणि त्या सुपरस्टारला चेअरमन बनायचं आहे, तर मित्रांनो त्याला फक्त काय करायचं आहे, त्या व्यक्तीला फक्त एकच काम करायचं आहे. आपल्या टीम मधले 10 लोक, 10 ते 12 लोक काय करायचे आहेत, अचीव्ह करायचे आहेत. एक तर त्याचं सुपरस्टार मेंटेन होईल आणि ते 10 ते 12 लोक जे दिल्लीला येणार आहेत त्यातला माहोल पाहणार आहेत. आज लाल किल्ला पाहणं वेगळं, आपण एन्जॉय करणं वेगळं, पण आपण ज्यावेळेस हॉलमध्ये जातो, हॉलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस ती संघर्ष गाथा चालते, काही कित्येक लोक सांगतात रुमालिकून मी आज क्राऊन प्रेसिडेंट बनलोय, कोणी सांगते मला इतका संघर्ष होता, या संघर्षातून मी आज क्राऊन प्रेसिडेंट बनलोय, कोहिनूर बनलोय. मग ही गाथा आपली पण असू शकते ना. मग ते जे 10 ते 12 लोक आले आहेत, एक तर तुमचं सुपरस्टार मेंटेन होणार, यात काही शंका नाहीये. आणि दुसरी गोष्ट, त्या 10 ते 12 पैकी 5 लोक, तुमचे जे 5 साथी आहेत, ते 5 साथी जर पेटले आणि सुपरस्टारला काय येते आणि हे पेन मला येऊ शकते का, हे त्यांच्या डोक्यात येणार आहे. कारण तिथला जे वातावरण, जे माहोल आहे, ते माहोल ते बघणार आहेत. परंतु त्यासाठी आपलं एकच काम करायचं आहे की लोकांना दिल्लीसाठी तयार करायचं आहे. आता दिल्लीला मी म्हणणार नाही तुम्हाला प्रमोशन करा, कारण प्रमोशन कराल्यानंतर कोणी प्रमोशन करत नाहीये, त्यासाठी आग लावावं लागते आणि ती आग लागल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याकडून प्रमोशन होते. तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो आल्या आल्या स्टार्टिंगला मी दिल्ली का घेतलं, मी तर म्हणतोय आपल्या कंपनीनं नवे जे अपडेट आणले, त्या अपडेटमुळे खूप काही संधी आहे, परंतु ते अपडेट आपण स्वतः समजून घेत नाहीये. आणि ते समजून न घेतल्यामुळं ही जी ऑफर आली, आणि ऑफर आल्या आल्या मी 3 ते 5 मिनिटांमध्ये माझ्या मी बीव्ही पूर्ण केल्या. का केल्या तुम्हाला सांगतोय मी, कारण मला यामध्ये दिसायला लागलं की कदाचित मी या ऑफरमुळे माझी टीम क्राऊन प्रेसिडेंटला जाईल. मी बनणार नाही क्राऊन प्रेसिडेंट, पण माझी टीम बनू शकते. मी तुम्हाला का सांगायला लागलो, कारण या माहोलमधून त्या माहोलमध्ये आपला घेऊन गेल्यानंतर ऑटोमॅटिक तो जो लीडर आहे, तो जो व्यक्ती आहे, तो त्यातला होतो आणि त्याचे जे निर्णय घ्यायची जी क्षमता आहे ती वाढते, विकसित होते. मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल मी, कुठल्या खालचे जे गिफ्ट आहेत त्या गिफ्ट किती महत्वाचे आहेत. तुम्हाला आज जे आपले प्रेरणादायक पुस्तकं भेटणार आहेत, त्यानंतर आपला बॅग भेटणार आहे, हे सगळं तर आपला भेटणारच आहे, पण सर्वात महत्वाचं आहे त्यातून आपण एक अशी ऊर्जा घेऊन येणार आहोत आणि 2026 आपण गाठणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल मी, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. आणि तुम्हाला वाटते की मला ऍक्च्युअल बनायचं आहे, तर आजची माझा जो मीटिंग आहे ती मीटिंग आज पूर्णपणे ऍक्च्युअलच आहे मित्रांनो, यात काही शंका नाहीये. आता बघा, सर्वात पहिले ऍक्च्युअलचा ए म्हणजे ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, वृत्ती. आज मी तुम्हाला तुमच्या समोर चित्रामध्ये तुम्हाला एक सिंह दिसत असेल. आज सांगतो तुम्हाला मी, आज हे सिंह, सिंहापेक्षा उंच कोण, जिराफ. सिंहापेक्षा ताकदवार कोण, हत्ती. सिंहापेक्षा हुशार कोण, कोल्हा. परंतु याचा जे ऍटिट्यूड आहे, कारण विजय ऍटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, ते सिंहाला माहित आहे मला कोणी हारू शकत नाहीये. आणि तुम्हाला जर ऍक्च्युअल बनायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला मी एकच सांगेन सगळ्यांना की आपल्याकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड राहणं फार महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर आपला असेल तर मी तुम्हाला सांगतो बघा, 100% तुम्ही सकारात्मक परिणाम तुमचे येणार आहेत, यात काही शंका नाहीये. आता यामध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बनतो कसा, मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बनतोय मित्रांनो आपला प्रत्येक मीटिंग मध्ये, प्रत्येक जागी शिकवलं जाते. परंतु प्रॉब्लेम काय होतो,
की आम्हाला तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड लागतच नाहीये. आमची सोच त्या सिंहासारखी नाहीये. आमचं चालू आहे. मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही जर एक विचार करत असाल की सर मला कुठल्या हालतीमध्ये करायचं म्हणजे करायचं, ऑटोमॅटिक सरळ काय होणार आहे. यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल, यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल. जर तुम्हाला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर ठेवायचा असेल, सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवायचा असेल मित्रांनो, तर तुम्हाला या गोष्टी करणं फार जरुरी आहे. ऍटिट्यूडच्या बाबतीत मी तुम्हाला बरेच काय सांगू शकतो. का? कारण ऍटिट्यूडवर जवळपास सगळा आपला बेस, आपला पाया आहे. आणि हा ऍटिट्यूड बनतो कसा आपला, तो बनतोय आपल्या स्वतःच्या सवयीमुळं, आपल्या विश्वासामुळं. आणि तुम्हाला जर ऍक्च्युअल बनायचं आहे तर तुम्हाला दृष्टिकोन आहे का, पुढची दृष्टी तुम्हाला दिसते का. तुम्ही आज सगळेच जण आपण म्हणतोय एखादा व्यक्ती आपला जर बरोबर चांगला नाही बोलला किंवा आपल्याला त्यांना आपला काय त्यांच्या घरी गेलो आपण आणि त्यांनी आपला भाव दिला नाहीये, तर आपला वाटतं त्याचा बॅड ऍटिट्यूड आहे. बॅड ऍटिट्यूड नसतो मित्रांनो. मित्रांनो, एक तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, एक तर निगेटिव्ह ऍटिट्यूड. निगेटिव्ह ऍटिट्यूडचा मनुष्य एकच सांगणार आहे की आमच्याला होणार नाहीये, ते असं होत नसते, ते असं नसते आणि मी जिंकणार नाहीये. भले तुम्ही जिंकाल. तर मी एकच सांगतो, इथं असला प्रत्येक जण आज मीटिंगला जितके काही जण जॉईन आहेत त्याला प्रत्येक जण जिंकू शकतो, यात काही शंका नाहीये. पण त्यासाठी लागतो तो म्हणजे ऍटिट्यूड, त्यासाठी लागते म्हणजे ती म्हणजे वृत्ती. जर तुमची वृत्ती जर खरेच त्या सिंहासारखी असेल, मला सांगा छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला मी या सिंहाची. जर हातीनं जर ठरवलं एक पाय जर दिला सिंहावर तर काय होईल, तो मरण पावेल. त्यानंतर जिराफ तिच्यापेक्षा उच्ची आहे, म्हणजे सगळ्या बाबतीत जर त्याचं वजन बघितलं, त्याचं हे बघितलं, तुमचं त्यांची लांबी रुंदी बघितली, तो फार छोटा आहे. पण त्याची जी वृत्ती आहे, मी राजा आहे आणि मी सगळ्यावर विजय जिंकू शकतो, विजय मिळू शकतोय, आणि त्यामुळंच तो सिंह जंगलाचा राजा आहे. आणि तुम्ही पण आज, तुम्ही जितके जण आज मिटिंगला आहात सगळेच जण खरंच लॉयन आहात. आय एम सो लॉयन, यात काही शंका नाहीये. म्हणून तुम्ही मिटिंगला आलात आणि तुम्हाला वाटते की खरंच सर मला माझ्या घराण्याचा धीरूभाई अंबानी बनायचं आहे. धीरूभाई अंबानी का? आता मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांनी किती विदेशात जरी गेले, काही जरी गेले, त्यांचं नाव निघणार नाहीये. मित्रांनो, आपण आज मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, गरीबाला श्रीमंत होण्याची संधी बाजारात कुठत नाहीये. आज गरज प्रत्येकाला आहे. शेतकरी परेशान आहे निसर्गामुळं, शेतकरी परेशान आहे, भाव नाहीयेत, बिझनेसमॅन परेशान आहे, ऑनलाईन बिझनेस आले, स्पर्धा वाढली, अनेक लोक गावागाव जाऊन प्रोडक्ट द्यायला लागले किंवा माल नेऊन द्यायला लागले. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काम आहे. आणि नोकरदार गोष्टी विचारू नका तुम्ही, तिथे कोण नोकरदार असेल तर. महागाई वाढली, महागाई वाढली, महागाई वाढली, म्हणजे प्रत्येकाला एक्स्ट्रा इन्कम लागतोय, प्रत्येकाला अचिव्हमेंट लागते. परंतु आमची चूक कुठं होते, तर आम्ही काय करायला लागलो की आमच्याच ऍटिट्यूड कुठतरी निगेटिव्ह होत चाललाय. आपला कुठल्याही हालतीमध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचा आहे. तुम्ही जितका पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवाल मित्रांनो, तितके तुम्ही सक्सेस होणार, विजयी होणार, यात काही शंका नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला आता या पॉझिटिव्ह तुमचा ऍटिट्यूड आहे, मान्य आहे. आता आता कन्सल्टन्सी आणि डिसिप्लिन. मित्रांनो, कन्सल्टन्सी चाबी आहे यशाची. परंतु आम्ही खरंच सगळेजण सातत्यपूर्ण काम करतोय का शिस्तीमध्ये, करा विचार थोडासा. आम्हाला महागुरूंनी फक्त आणि फक्त 5 कॉल, किती लोक 5 कॉल करतात, बोटावर मोजा येईल की. म्हणजे आम्हाला आमचा बिझनेस करायचा आहे, आम्ही खरंच रोज मेडिटेशन करतोय का, विचार करायचा प्रश्न आहे मित्रांनो. आम्हाला रोज आम्ही डेमो देतोय का, आम्ही होम मीटिंग घेतोय का, आणि आमची अपेक्षा आहे आम्हाला ऍक्च्युअल बनायचं आहे. आम्हाला हा ध्रुवभाव म्हणतात करतोय, धन्यवाद, तुम्ही यशस्वी होण्यात काही शंका नाहीये. जे करतात त्यासाठी मी नाही बोलत. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कमिटमेंट आमची आहे. ही आयएमसी करताना तुमच्यावर कोणीही बळजबरी केलेली नाहीये. असं कोणीच नाहीये तुम्हाला म्हणेल की नाही सर तुम्हाला करावंच लागेल. कारण काय याचं कारण एकच आहे, श्रीमंत आम्हाला बनायचं आहे, श्रीमंत मला बनायचं आहे, आणि मग मला माझा अपलाईन बळजबरी करणं शक्य नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतोय की कन्सल्टन्सी आपला इतकी जरुरी आहे. जर तुम्हाला ऍक्च्युअल बनायचं आहे ना, ऍक्च्युअल कधी बनतोय, तुम्ही तुमच्याकडे ऍटिट्यूड खूप चांगला आहे,
परंतु तुमच्याकडे सातत्य नाहीये, तुमच्याकडे कन्सल्टन्सी नाहीये. तुम्ही काय म्हणता, मूड आला की आमची आयएमसी, मूड आला की गोड आयएमसी, मूड गेला बघूया आता झोप यायला लागली, मूड गेला बघूया आता घरी लग्न आहे, पाहुण्याचं तर लग्न आहे, मित्राचं तर लग्न आहे. म्हणजे आमच्या मूडवरली आयएमसी नाही आहे मित्रांनो. तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला पटत नसेल वाचन करणे, मला सांगा तुम्ही वाचन कोणासाठी करायचं? वाचन कोणासाठी करायचं? तर आपली जी शब्दाचा साठा हा वाढणार जर वाचन केलं तर. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, आम्ही खरंच सातत्यपूर्ण करतोय का? आम्हाला एक तर रोजच्या रोज फील्डवर जावं वाटत नाही, आणि गेलो जरी समजा आम्ही, आम्हाला फोटो काढा वाटत नाहीत, फोटो जरी काढा वाटले आम्हाला लाईव्ह जावं वाटत नाही. म्हणजे कुठं तरी आमचं सातत्य बरोबर नाहीये. शिस्त म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी, कारण माझ्या जीवनातली मी गोष्ट सांगतो, दुसऱ्या जीवनातली गोष्ट सांगत नाही. मी एक व्यापारी होतो, आणि व्यापारी असताना म्हणजे वडील 2000 वडील वारले, आणि 2000 पासून माझ्यावर जबाबदारी आली, आणि जबाबदारी आल्यानंतर मी कमिटमेंट केलं की मी वडिलांची जबाबदारी उचलणार, आणि हे माझी दुकानदारी आहे ही मी वारंवार मोठी करणार. मग त्यामध्ये मला रोज सकाळी 6:35 दुकानात यावं लागायचं, नोकर येऊन न येऊन. त्यानंतर माझ्या दुकानात गिरायकासाठी काय काय वस्तू लागतात त्या वस्तू माझ्याकडे आहेत की नाही त्या वस्तू मला मागून ठेवाव्या लागायच्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, गिरायक आल्यानंतर त्या गिरायकाला चहा पाणी करणं, त्या गिरायकाला त्याच्यासोबत नाते बनवणं, हे काम मला कंटिन्यू करावं लागायचं. त्यानंतर शिस्त म्हणसाल तुम्ही तर आपल्याकडून एखादा शब्द कोणाला जर गलत गेला तर काय होईल की आपला बिझनेस बुडून जाईल. मग आपण आयएमसी मध्ये इतकं मोठं काम करायला लागलो, मग आपला खरंच आपण कन्सल्टन्सी आणि शिस्त डिसिप्लिन मध्ये आपण काम करतोय का? आपलं एकच चालू आहे ना, चालू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं, तुम्हाला जर ऍक्च्युअल बनायचं आहे, माझ्या आजची मीटिंग जो कोणी ऐकेल, मी सांगतोय की या महिन्यात तो सुपरस्टार असेल तर चेअरमन बनेल, यात काही शंका नाहीये. का सांगायला लागलो तुम्हाला? कन्सल्टन्सी मुळे माणसाला यशाची पायरी भेटते, चढता येते, परंतु त्यासाठी स्वतःला शिस्त घालून घ्यावं लागते. आज सकाळी उठलो तेव्हापासून आपला काय करायचं आहे, आपण कोणता अभ्यास केला पाहिजे, आपण नेमकं आपला पुढे जाण्यासाठी आपण कोणाला बोललो पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतोय, तुम्ही ऑनलाईन फेसबुक वगैरे जे आहेत फक्त टाकायला जा, पाहायला जाऊ नका. कारण आपला निगेटिव्ह लवकर दिसत असते, पॉझिटिव्ह लवकर दिसत नाहीये. आपला नेमकं काय काय करायचं आहे याबद्दल आपण आपली स्वतःची जर प्लॅनिंग केली तर मी तुम्हाला 100% सांगतो, यश कुठं जाणार नाहीये. आपला आज कन्सल्टन्सीच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगेल बघा, आपली कमिटमेंट तर आहे, मला क्राऊन प्रेसिडेंट बनायचं आहे, पण त्या कमिटमेंट सोबत माझं खरंच सातत्यपूर्ण काम आहे का? मी रोज लोकांचा फॉलोअप घेतोय का? मी रोज लोकांना फोन करतोय का? मी लोकांना येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का? हे जर आपण करायला लागलो, आणि हे स्वतःच काम आहे, हे काम दुसऱ्याच्या कोणाचं नाहीये, हे काम स्वतःचं आहे, कारण यश मला स्वतःला पाहिजे. मग मी याची अपेक्षा का करू दुसऱ्याकडून? कारण ही अपेक्षा करणं बरोबर नाहीये. कमिटमेंट मी स्वतःला केलेली आहे की कैलास तुला कुठल्या हालतीमध्ये 1,00,000 लोकांना आयएमसीत आणायचं आहे, आणि 1,00,000 लोक येणार यात काही शंका नाहीये. पण त्या 1,00,000 लोकांसाठी मी जे कमिटमेंट केली आहे त्यासाठी मला दररोज 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 शिस्तपूर्ण काम करावं लागेल. आज तुम्ही सगळेच जण, प्रत्येक जण इथं मला ऐकणारा प्रत्येक जण काम करत आहे, यात काही शंका नाहीये, मी कोणाला शंका घेणार नाहीये. पण आम्ही काय अचीव्ह बनत नाहीये, त्याचं कारण काय, हे कारण आम्ही स्वतः शोधले पाहिजे. आम्ही शोधत नाहीये, आणि आमचं चालू आहे ना, आम्ही आयएमसी करतोय ना, करूया मग दुसऱ्या आयएमसी. का तुम्हाला सांगायला लागलो, जर तुम्हाला आजपासून आयएमसी करायची आहे तर तुमचा ऍटिट्यूड जर सुधारला असेल तर तुम्हाला एकच सांगतो, कमिटमेंट स्वतःला घ्या, आणि त्या कमिटमेंट घेतल्यानंतर घेताना विचार करा, 4 वेळेस विचार करा, मी म्हणत नाहीये, पण घेतली नाही ना कमिटमेंट, मला कुठल्या हालतीमध्ये चेअरमन बनायचं आहे, मला कुठल्या हालतीमध्ये क्राऊन प्रेसिडेंट बनायचं आहे, मला कुठल्या हालतीमध्ये कोहिनूर बनायचं आहे, चला नवीन लोकांनी मला कुठल्या हालतीमध्ये दिल्ली अचीव करायचं आहे. जे नवीन आहेत, आज पहिल्यांदा मिटिंगला आले, त्यांच्या आयएमसी मध्ये आयडी कालच्या 2 तारखेपासून लागली आहे, अशा लोकांना पण सांगतोय, त्यांनी जर दिल्ली अचीव केलं तर ते सहज चेअरमन बनू शकतील, सहज क्राऊन प्रेसिडेंट बनू शकतील, यात काही शंका नाहीये. दिल्ली
म्हणजे एक अचीव्ह झाले ते. मला तुम्हाला सांगायचं काय, आपण सगळे इथे अचीव्ह करण्यासाठी आलोय. आणि जर आपण जर अचीव्ह करत नसेल तर मग कुठंतरी आपल्यामध्ये दोष आहे आणि तो दोष आपला शोधणं जरुरी आहे. तर आजच्या या सेशन मध्ये मी सगळ्यांना एकच सांगेल की सगळ्यांनी उद्या बसून आपण एकदा कमिटमेंट केली तर आता काय करा की टू डू लिस्ट बनवा. रोज एक्सरसाइज करा, रोज मेडिटेशन करा, रोज फॉलोअप कॉल करा, रोज एका प्रोडक्टचं तरी ज्ञान घ्या. कारण आपण 2-3 प्लॅन तरी द्या. कारण तुम्हाला सांगतो बघा, कधी प्रोडक्ट वाला माणूस प्लॅनवर येईल आणि प्लॅनवाला माणूस कधी जर्मन अचीव्ह करेल पत्ता लागणार नाहीये. आपलं व्हायला काय लागलं किंवा किंवा काय होते तर आपलं वाटते चालू आहे चालू द्या, आणि चालू आहे चालू द्या म्हटलं तर आपण ऍक्च्युअल बनणार नाहीये. मला तुम्हाला का सांगायचं आहे की कारण आपण जर आपला ऍक्च्युअल बनायचा असेल तर आपला कुठल्याही अवस्थेमध्ये काय करायचं आहे की आपलं सातत्य हटू द्यायचं नाहीये. आपण शिस्तबद्ध, जसं की मुंग्या, तुम्ही मुंग्याची लाईन बघितली असेल बघा. त्या मुंग्या तुम्ही त्याला बोट लावा त्या मुंग्याच्या मधामध्ये, ते अशा बोटाला पलीकडून येतील पण ते लाईन मध्येच येतील. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय की आपला पण इथं सिस्टम बनवून दिलेला आहे. आपल्या मनानं काही करायचं नाहीये. आपल्या सिस्टम नुसार, आपल्या शिस्तीनुसार आपला काम करायचं आहे. आणि काम काय करायचं आहे, फार सोपं काम आहे मित्रांनो. आपल्या लोकांना रोगमुक्त करायचं आहे, आपल्या काळ्या मायला विषमुक्त करायचं आहे. आणि हे काम आपण करता करता कधी आपण सक्सेस होईल आपला पण कळणार नाहीये. आता तुम्हाला बघा, आपल्या सवयी आपलं भविष्य घडवतात, पण सवयी वाईट सवयी आपलं आयुष्य बर्बाद करतात. चांगल्या सवयी आपलं भविष्य घडवतात. चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. मी तुम्हाला एक सांगतो बघा, पाप नकळत होते आणि पुण्य मुद्दाम म्हणून करावं लागते. तसंच आहे मित्रांनो, वाईट सवयी आपला सहज लागून जातात, परंतु चांगल्या सवयी मुद्दाम म्हणून लावून घ्याव्या लागतात. आता मला सांगा, झुमला बसणे चांगली की वाईट सवय? आज प्लॅन देणे चांगली की वाईट सवय? प्रोडक्टचं नॉलेज देणे चांगली की वाईट सवय? आज तुम्हाला मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, ह्या सवयी मुद्दा म्हणून लावून घ्यावं लागणार आहे. आणि पॉझिटिव्ह बोलणे चांगली की वाईट सवय? ट्रेनिंगला जाणे चांगली की वाईट सवय? पण या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून बुजून लावून घ्याव्या लागतील. आता सगळ्यांनाच मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगेल बघा, या सवयी लागतात कशा? पहिल्यांदा सवयीला थोडस जड जाते. आता सोपी गोष्ट, सोपी सवय सांगतो तुम्हाला, सकाळी उठणे. सकाळी जर उठायचं म्हटलं तर आपण का उठत नाहीये त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. कारण आपण सगळेच जण रात्री एवढं काही निगेटिव्हचं वजन घेऊन झोपतो, ती आपली बॉडी चार्ज होत नाहीये, मग सकाळी आपण उठू शकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल मला सकाळी लवकर उठायचं आहे, तुम्हाला भले टार्गेट राहू द्या, भले तुम्ही गोल घेतला राहू द्या, पण झोपताना तुम्हाला कमीत कमी 3 गोष्टीचे आभार मानायचे आहेत आणि डोक्यावरलं वजन कमी करायचं आहे. तुम्हाला सकाळी सकाळी जर 5 वाजता जाग नाही आली, मला कैलास सूर्यवंशी म्हणायचं नाहीये मित्रांनो. मला तुम्हाला सांगायचं काय, ही सवय मी लावून घेतली. मला पहिल्यांदा असंच मला पण थकवा यायचा, मला पण सकाळी उठाव वाटायचं नाही. एक पण म्हणायचं अरे तुला अचीव्ह करायचं आहे, तुला अचीव्ह बनायचं आहे, तुला एक चांगला लीडर बनायचं आहे. पण मन तर सांगायचं, पण माझी जी बुद्धी होती ते बुद्धी कुठेतरी एक वजन घ्यायची, एक टेन्शन घ्यायची आणि मग सकाळी सकाळी मला जाग यायची नाहीये. मग मी एक सुरू केलं की संध्याकाळी आपला झोपताना आभार मानायचे. आज बघा तुम्ही सगळे आलात, खरंच मी खूप तुमचा आभारी आहे. कारण मला ऐकायला तुम्ही आलात म्हणून मी आज तुम्हाला बोलायला लागलो. आज आहे माझ्या मोबाईलचे आभार, कारण मोबाईलमुळे मी आज तुमच्या समोर काय करतोय, मीटिंग देतोय. आज ते इंटरनेटचे आभार का, कारण इंटरनेट नसतं तर आज आपण सगळेजण इथे येऊ शकलो नसतो. मी तुम्हाला का सांगायला लागलो, हे सगळे आभार माना. ऑटोमॅटिक डोक्यावर रोज आपल्या निघून जाते आणि आपली बॉडी चार्ज होते आणि आपण सकाळी लवकर उठलो. उठल्यानंतर थोडीशी थकान जरी असेल तर तुम्ही सरळ सरळ एक्सरसाइज करा, तुम्ही फिरायला जा. तुम्हाला सांगतोय जितकं आपण या निसर्गात जाईल, जितकं आपण या निसर्गाच्या सानिध्यात जाईल, तितकी आपल्यामध्ये काय येणार आहे, ऊर्जा येणार आहे. मी तुम्हाला त्यामध्ये पुढे सांगणारच आहे. पण मला तुम्हाला सांगायचं काय, पहिली सवय लवकर उठणं, दुसरी सवय योगा करा किंवा व्यायाम करा, तिसरी सवय मेडिटेशन करणं, चौथी सवय आपली तुम्हाला एक सांगतोय, थोडस वाचा. 4 ओळी वाचा, 2 ओळी वाचा, पण वाचा.
वाचाल तर वाचाल, आपण जर नाही वाचलो तर एक दिवस आपला एंड आहे, यात काही शंका नाहीये. भले आय सुद्धा असेल कुठे असेल. का सांगतोय तुम्हाला, वाचल्याशिवाय आपण पॉझिटिव्ह होऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळे वाचन करा. त्यानंतर एका प्रोडक्टचं मला आज तुम्हाला जर मी विचारले, आता इथं कोणी जरी असेल ब्युटी बद्दल जरी विचारलं, फेस स्क्रब काय काम करते, आम्ही वहीत जाईल, आमच्या डोक्यात येणार नाहीये. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की बार 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 रिव्हिजन करावं लागते. आज आपला लहानपणी आपण शाळेत जेव्हा गेलो, जर आपण बेचा पाडा जर म्हणलं तर आपण कमीत कमी 1000 वेळेस त्याला रिपीट केलेलं आहे आपण. तेव्हा आपण बे 2 4 बे 3 6 बे 4 8 आज म्हणतोय मित्रांनो. तसं आपल्या प्रोडक्टचं पण आपला रिव्हिजन 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 करावं लागेल, तरच आपण लोकांसमोर गेल्यानंतर आपला सबकॉन्शियस माइंड त्या प्रोडक्टचं जे नॉलेज आहे ते बाहेर काढत. म्हणजे एक चांगली सवय. मला तुम्हाला सांगायचं काय, तुम्ही जितक्या सवयी चांगल्या लावून घेसाल तितका तुमचा फायदा आहे बघा. आज बघा, एक पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहणं चांगली सवय, पण रील्स पाहू नका. रील्स पाहण्यामुळं माणूस कधी पाहता पाहता कधी निगेटिव्ह बघेल भरोसा नाहीये. हा तुम्हाला बघायचंच असेल तर अॅच्युअलचे व्हिडिओ बघा. त्यांनी कसं अचीव्ह केलं, त्यांनी कोणता कोणता संघर्ष केला, असे व्हिडिओ बघा. पण निगेटिव्ह आपल्या जीवनामध्ये बघू नका. जे बघाल तेच आपण अट्रॅक्ट करणार आहोत. आपला प्रत्येक आपल्या भावाने आपल्याला शिकवलं बघा मागच्या चेंज युअर लाईफ प्रोग्राम मध्ये, की डोळे आपले 80% काम करतात. डोळे आपले 80% काम करतात आणि आपण निगेटिव्ह पाहायला लागलो, मग आपल्या मेंदू निगेटिव्ह होणार आहे ना. आज मला सांगा, आयमच्या बाबतीत एक अशी गोष्ट सांगा की कुठली निगेटिव्ह आहे. मी तर तुम्हाला सांगतोय, फुकट मध्ये पैसा नसताना करोडपती बनण्याची संधी आपल्याकडे आली आहे. पण आमचा प्रॉब्लेम काय, आम्हाला करोडपती बनायचं नाहीये. जर बनायचं असेल, आज लोक कोट्यावधी रुपये लावून वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष वाट पाहतात. आमचं काय लागलं इथं. पण आम्हाला एक वाईट सवय लागली, ती म्हणजे काय, याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, तो काय म्हणायला लागला, हा काय म्हणायला लागला, त्याला काय वाटते, याला काय वाटते. तर मी तुम्हाला एकच सांगलं बघा, एक चांगली सवय लावून घ्या, लोकांना बोलायचंच नाहीये. तुम्ही जितकं गप्प राहाल तितकी तुमची किंमत पण वाढेल. आणि तुम्हाला एकच सांगतोय मी, की निगेटिव्ह बोलणारा लवकर निगेटिव्ह करतो आणि पॉझिटिव्ह बोलणारा लवकर पॉझिटिव्ह करू शकत नाहीये. हा निसर्गाचा नियम आहे. कारण तुम्हाला एकच सांगतो बघा, गणित तुम्हाला माहित असेल, किती लोकांना गणित माहित आहे मला माहित नाही, पण मला गणित चांगलं माहित आहे. मायनस 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 होते, प्लस मायनस मायनस होते, पण मायनस प्लस मायनसच होते, प्लस 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 होते. त्यामुळं जास्त निगेटिव्ह लोकांच्या नादी लागायचं नाहीये. आपल्या एक सवय लावून घ्यायची, तो निगेटिव्ह बोलतोय ना, एकच सांगतो बघा तुम्हाला, मी बऱ्याचदा ऐकलं, कुत्ते भोगते राहते हाती झेलता राहता आहे, ही जी म्हण आहे, ही म्हण मला पहिल्यांदा वाईट वाटायची. पण मला कधी कळली माहित आहे, की ज्या वेळेस मला कोणतरी निगेटिव्ह बोलायला लागला आणि मी त्याचा ऐकायला लागलो, मी पण निगेटिव्ह झालो होतो. परंतु मला एक समजलं, अरे हे कुत्रा आहे, हे भुकत आहे, आपण हत्ती आहोत. आणि हत्ती त्या कुत्र्याचं ऐकून जर थांबत असेल, मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे. तुम्हाला एकच सांगतो, मला काही घेणं देत नाही कोणाहून. इथं कोणी हल्ला कोणी ऐकत पण असेल मला, पण तुम्हाला एकच सांगतो बघा, चुकूनही कधीच अपलाईन विषय, डाऊनलाईन विषय, कंपनी विषय, सिस्टम विषय कोणाही सोबत निगेटिव्ह बोलू नका. जे बोलाल ते तुम्ही बरमानाला पाठवाल. आणि ही एक वाईट सवय. चांगली सवय कोणती आहे, आपला ज्या ज्या गोष्टी समजल्यात लोकांना सांगा. आज मी लाईव्ह केलंय. आज आपला दुसरी गोष्ट सांगाय, की आपला आज आपल्या आमची कंपनी आपला खूप मोठी संधी दिली. आज दिल्ली आणले. मी तुम्हाला सांगतो, दिल्ली तुम्ही 100 लोकांचा अचीव केलं, तुम्ही जर सिल्वर असाल तर तुम्ही बाली अचीव करू शकता. किती लोकांनी कॅल्क्युलेशन लावले. कॅल्क्युलेशन लावायची एक सवय लावा. मला तुम्हाला सांगायचं काय, सवयी आपल्या भविष्य कशा घडवतात याबद्दल मी तुम्हाला याचं माहिती देत आहे. तुम्हाला एकच सांगतो बघा, कोणाला बाली जायचं नाही, खूप लोकांना बाली जायचं आहे. का लोकांची अचीव होत नाहीये, सवय नाही आमची. आमची सवय एकच आहे, आलं त्यात काहीतरी खुसपट काढायची. परंतु एकच तुम्हाला मी सांगेल बघा, आज आपलं 20% डायरेक्ट बोनस, डायरेक्ट बोनसच्या मी सांगतोय, फार मोठी संधी दिली आपल्या आयएमसीनं. मला सांगा, मी तुम्हाला डायरेक्ट बोनस किती लोकांना समजलं, मला थोडस चॅट करा, डायरेक्ट बोनस किती लोकांना समजलं मला पण कळू द्या. कारण मला असं होऊ नाहीये, डायरेक्ट बोनस किती लोकांना समजलं.
डायरेक्ट बोनसच्या बाबतीत बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत. लय लोकांना डायरेक्ट बोनस कळत नाहीये. किती लोकांना कळलं? ज्यांना कळलं त्यांनी चॅट करा. मी तुम्हाला डायरेक्ट बोनस सवय सांगाल तुम्हाला. मी डायरेक्ट बोनस विषयी तुम्हाला आज फार एक डीप मध्ये नॉलेज देणार आहे. समजलं तुम्हाला? ओके. पहिलं त्यांना समजलं म्हणतात. अजून नंदीन त्यांना समजलं. चला मग एक मला माझा प्रश्न आहे. डायरेक्ट बोनस पहिल्यांदा आपला भेटायचं का? आपण एखादी आयडी ज्यावेळेस काय करायचो, नवीन समजा पुण्यात आयडी काढली, समजा आपण पुण्यात आपण एमएक्यूवर एखादा माणूस पाठवला, त्या माणसाला कोणत्या रेटनं प्रोडक्ट भेटायचे, आपला काय भेटायचं. आज आपल्या कंपनीनं काय केलं माहित आहे की आपला सगळ्यांना ते जे 20% आपले एमआरपी जे आहे त्या 20% आपला जे भेटत नव्हतं ते भेटून देण्याचं काम केलं. पण आम्हाला ते दिसत नाहीये. प्रॉब्लेम कुठं आहे? आम्हाला काय दिसते हा प्रॉब्लेम आहे आमचा. काय दिसत नाहीये ते सोडून द्या. कारण आपल्या कंपनी मग आपल्याला सवय लावून घ्यायची. कोणती कंपनी डायरेक्ट बोनस कोणासाठी आणलं? माझ्यासाठी आणलं. कंपनी चलो दिल्ली ऑफर कोणासाठी आणली? माझ्यासाठी आणली. कंपनीने बाली ऑफर कोणासाठी आणली? माझ्यासाठी आणली. आणि मग ह्या जर आपण सवयी लावून घेतल्या तर 100% सांगतोय आपलं यश, आपलं भविष्य लाभ नाही आहे. तर मित्रांनो, सवयी चांगल्या लावून घ्या. त्यानंतर बघा, सुधारणा 1% सुधारणा करा. 1% जास्त करू नका. म्हणजे आज कालच्या पेक्षा आज मी काय सुधारलं? माझा आवाज सुधारला, माझं ऐकण्याची क्षमता सुधारली, माझं प्रोडक्ट नॉलेज घ्यायचं सुधारलं, माझं प्लॅन द्यायचं सुधारलं. जे काय तुम्ही 1% जर सुधारलं ना, एका वर्षात 365% वाढ होते. खरंच आमच्यात वाढ झाली का? मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, खरंच वाढ झाली का? जर वाढ झाली ना, आज जे आपण जितके जण आहोत सगळ्याला सगळे कोहिनूर क्राउन प्रेसिडेंट आणि सगळ्याच्या घरी मर्सडीज. मी तुम्हाला मोटिवेट करत नाहीये. मला तुम्हाला सांगायचं काय याच्यातून की आम्हाला मर्सडीज लागत नाही का? लागते. परंतु आमच्या सुधारणा व्हायला तयार व्हायले, पण ज्या पटीत व्हायला पाहिजे त्या पटीत व्हायला तयार नाहीये. आज मी जे बघतोय ज्यांना ते सगळे सुधारायला लागलेत, पण आपला कुठल्या हालतीमध्ये दररोज 1% प्रगती करायची. जर आपण इम्प्रुव्हमेंट जर केली मित्रांनो, आपल्या जर आपण सुधारणा केली तर मी तुम्हाला सांगतोय की आपला धीरूभाई अंबानी बनण्यापासून कोणी वाचू शकत, रोखू शकत नाहीये. आपल्या या प्रगतीमध्ये आपलं कोण अडवायला लागलं तर आपला कोणी अडवत नाहीये. तुम्ही आरशासमोर जाऊन उभं राहा, तोच माणूस तुम्हाला अडवायला लागला. जगात कोणी तुम्हाला अडवायला बसलेला नाहीये. तर सगळ्यांनी बघा काय काय सुधारायचं. दररोज 1% सुधारायचं म्हणजे काय करायचं? काय करायला पाहिजे मला सांगा तुम्ही. नेमकं 1% सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला एकच सांगतो बघा, जास्त काही मोठं काम आपला करायचं नाहीये. छोटस काम. आज 5 कॉल केले, उद्या 6 कॉल करा. आज आपण 2 प्लॅन दिले, उद्या 3 प्लॅन द्या. आपण 1 प्रोडक्टचं नॉलेज घेतलं, उद्या 2 प्रोडक्टचं नॉलेज घ्या. आपण 1 झूम मीटिंग अटेंड केली, कंपनी सहित 3 झूम मीटिंग, 2 मिनिट झूम मीटिंग अटेंड करा. आपला काही नाही काहीतरी आपल्या इम्प्रुव्हमेंट करायची आहे, आपला सुधारणा करायची आहे. जो पण आपण सुधारणा करणार नाहीये आपण अॅच्युअर बनणार नाही. आज अॅच्युअर म्हणजे काय? जो यशस्वी झालेला व्यक्ती त्याला अॅच्युअर म्हणतो आपण, यात काही शंका नाही. आणि मी तुम्हाला अॅच्युअर समजून सांगायला लागलो, कारण अॅच्युअर शिवाय आपण सगळे आलोत. आपले स्वप्न खूप मोठे आहेत. असं कोणीच नाही बघा की ज्याचे स्वप्न लहान आहेत. आज आमचे मला समोर जे दिसायला लागलेत, आमच्या कातीत ताई असतील, आमचे पवित्रा चव्हाण ताई असतील, त्यानंतर सगळेजण प्रत्येकाचे स्वप्न मोठे आहेत. पण हे स्वप्न जर आपला खरंच पूर्ण करायचे आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला दिल्ली का घेतलं? आपल्यासाठी एक दिल्ली संधी आहे बघा. दिल्ली एक प्रवास नाहीये. दिल्ली आपण दिल्ली गाजवली तर आपलं 2026 गाजणार आहे, यात काही शंका नाही. आणि तुम्हाला सांगतो आपला ऍटिट्यूड खूप चांगला आहे सगळ्यांचा, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे म्हणून तुम्ही आज मिटिंगला आहात, यात पण काही शंका नाहीये. कमिटमेंट पण आहे आपली, पण कुठेतरी आपल्या हॅबिट्स, आपल्या सवयी आहेत, या सवयी आपल्याला थोडासा बदलावं लागतील. आपला स्वतः विचार करावा लागेल, माझी कोणती सवय बदलली पाहिजे, बदलली म्हणजे मी काय होईल? यशस्वी होईल. त्यानंतर 1% मी सुधारणा कशी करायची तुम्हाला सांगतोय. काहीच नाही, तुम्हाला एवढंच करा. 4 लोकांना दिली सांगताय, 5 लोकांना सांगा. जर रोज एक जणाला दिली जर वाढून सांगितली, आपण 4 जणांना दिली सांगतोय,
महिन्याच्या व्हॅल्यू 120 आणि त्या 30 ऍड झाल्या. 150 लोकांना आपण दिल्ली सांगितली. 80% आणि 20% 80-20 रूल तुम्हाला माहितच आहे. आणि तिथं मी तुम्हाला सांगू इच्छितो, जवळजवळ 30 लोक वाढल्यामुळं 10 लोक एक्स्ट्रा, म्हणजे आपलं कुठलं तरी पद पण मेंटेन होणार आहे. पण त्यासाठी आपला 1% प्रगतीकडे आपला जाणं जरुरी आहे. आणि ते 1% आपण जोपर्यंत आपल्या सुधारणा करणार नाहीये तोपर्यंत आपली प्रगती होणं शक्य नाहीये. आता बघा, एनर्जी एनर्जी कशी असली पाहिजे, आमची एनर्जी केव्हा पॉझिटिव्ह होईल. मित्रांनो, आज सगळेच जण सर तुम्हाला पैसे किती येतात प्रश्न करतात आपल्या सगळ्यांना करतात, तुम्हाला पण करतात लोक. किती पैसे येतात तुम्हाला, किती पैसे येतात. मित्रांनो, पैसे काय झाले, आपल्या सरांनी शिकवलं, मॅन्युफॅक्चरिंग शिकवलं सगळ्यांना, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्या, पण आपल्याकडे पैसा काय येत नाहीये. याचं कारण काय. कारण पैसा येतो कोणाकडे, ज्याच्याकडे ऊर्जा आहे. आणि ऊर्जेशिवाय खरंच आपल्याकडे काहीच आकर्षण होणार नाहीये. किती शिकलो आपण, सगळेच जण शिकलो, पण आमची ऊर्जा कधी पण ऊर्जा आमची हाय होत नाहीये. का होत नाही, याचं कारण आहे कुठेतरी आम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, पैसा पण ऊर्जा आहे. आणि पैसा जर आकर्षित करायचा असेल तर आमची ऊर्जा आणि पैशाची ऊर्जा ज्या दिवशी त्याचं काय होईल, फ्रिक्वेन्सी मॅच होईल, त्या दिवशी आपल्याकडे लागल तेवढा पैसा येणार, यात काही शंका नाही. कुठंतरी आमची फ्रिक्वेन्सी खाली आहे आणि पैशाची फ्रिक्वेन्सी वरी आहे. जसं म्हणतात ना, रेडिओ जर आपण एखादं स्टेशन लावलं आणि त्या स्टेशन जर फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाली तर ते गोय 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 होते, गाणं लागत नाहीये. तसं सध्या आमचं गाणं, आमची ऊर्जा कमी असल्यामुळं आम्हाला आमची ऊर्जा वाढवणं फार जरुरी आहे. आणि ऊर्जा वाढते कशी, ही ऊर्जा वाढते व्यायामानं, ही ऊर्जा वाढते पुस्तक वाचनानं, ही ऊर्जा वाढते मेडिटेशननं, ही ऊर्जा वाढते फील्डवर जाण्यानं, ही ऊर्जा वाढते मोठमोठ्या इव्हेंटला जाऊन आपण कुठेतरी त्यांचं जे काही संघर्ष गाथा आहे ते ऐकल्यानं, ही ऊर्जा वाढते रोजच्या रोज झुमिटिंगला येण्यानं, ही ऊर्जा वाढते टॉप 50ला ऍक्टिव्ह राहण्यानं, ही ऊर्जा वाढते मित्रांनो लोकांना कॉल करण्यानं, ही ऊर्जा वाढते की आपण त्या जर सवयी रोजच्या रोज लावून घेतल्या, आपली जर ऊर्जा हाय असेल तरच आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट होणार आहे. आज मी मीटिंग द्यायला लागलो तर मी सांगालो की ऊर्जा वाढली पाहिजे, पण ऊर्जा वाढल्याशिवाय काय होणार नाहीये. माझीच ऊर्जा गेली आहे निघून आणि मी तुम्हाला सांगायला लागलो ऊर्जेबद्दल, मग त्याला काय अर्थ आहे का. ऊर्जेशिवाय आपल्याकडे काही येणार नाहीये. आणि तुम्हाला एकच सांगतो, उच्च ऊर्जा उच्च परिणाम, हाय एनर्जी हाय रिझल्ट. तुम्हाला जर वाटते की मला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार आहे. आज मला तुम्हाला एकच सांगायचं बघा, तुम्ही जर खरंच ऍक्च्युअल बनणार असाल, तुम्ही जर खरंच तुम्हाला वाटते की मला कुठल्या अल्टिमेटली मला माझं स्वप्न आहे, मला 100 कोटी पाहिजेत, मला 100 कोटी पाहिजेत, तर माझी ऊर्जा पण त्या 100 कोटीला मॅच झाली पाहिजे. बोलण्यानं काही होणार नाहीये. कारण मी बऱ्याच जणांचा अभ्यास केला, बरेच जण टार्गेट तर घेतात पण त्यांची ऊर्जा लो असते. ऊर्जा ऊर्जा कधी विचार माहिती आहे, कोणतरी बोलला, कोणतरी काहीतरी सांगितलं, आपल्या कंपनीविषयी काहीतरी सांगितलं, कोणत्या ऑफर विषयी काय सांगितलं, भले त्याला अडचण आली असेल, भले त्याला समजलं नसेल, पण आपल्याला समजलं आहे ना. मग आपण आपली ऊर्जा का कमी करून घ्यायची. कारण आपण आपली जर ऊर्जा कमी करून घेतली तर अधोगती आपली आहे. आणि बी द एनर्जी यू वॉन्ट टू अट्रॅक्ट, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, जितकं तुम्ही तुमच्याकडे एनर्जी असेल तितकं तुम्ही काय करणार आहात, अट्रॅक्ट करणार आहात, आकर्षण करणार आहात ऊर्जेला. मित्रांनो, आता बघा, विजन, विजन म्हणजे काय, दृष्टी. आज आपल्याकडे विजन आहे, किती लोकांकडे विजन आहे. ज्यांच्याकडे विजन आहे ना, तो व्यक्ती कधीही जीवनात आयएमसी सोडून जाणार नाही. त्याला कसली परिस्थिती होते, त्याचा विजन क्लिअर आहे, तो 100% आयएमसी मध्ये यशस्वी पण होणार. आणि त्याला नेटवर्क मार्केटिंग विषयी त्याला दिसते काहीतरी. आज मला सांगा, नेटवर्क मार्केटिंग विषयी तुम्हाला छोटस एक एका ओळीमध्ये लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगून जातो बघा, एका ओळीमध्ये. नेटवर्क मार्केटिंग काय, नेटवर्क मार्केटिंग म्हणजे आज कुठली तरी कंपनी प्रोडक्ट बनवते, त्यानंतर होलसेलर येतो, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर येतो, त्यानंतर रिटेलर येतो आणि त्यानंतर कस्टमर येतो.
आणि ही जी चेन आहे, ही चेन 10 रुपयाची वस्तू आपला 30 रुपयाला विकतात. त्यामध्ये जाहिरात करणारे लोक राहतात, ब्रँड अँबॅसेडर. आणि नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? कुठलीही वस्तू कंपनीचे बनते त्या ग्राहकापर्यंत पोहोचणे, त्यासाठी डिस्ट्रीब्युटर नेमले जाते. कंपनी टू डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर, आणि त्याचा पूर्ण कमिशन आपला भेटणार. आता तुम्हाला जे आपला जे प्लॅन आहे, तो प्लॅन कसा आहे मी तुम्हाला एका शब्दात सांगतो बघा. कारण आपला प्लॅन काय सांगते, तुम्ही 2,500 बिल करा, 10% लेवल कायमस्वरूपी 10% नफा घेऊ शकता. तुम्ही 10,000 बिल करा, तुम्ही 20% नफा घेऊ शकता. तुम्ही 40,000 बिल करा, तुम्ही 25% नफा घेऊ शकता. तुम्ही 70,000 बिल करा, तुम्ही 30% नफा घेऊ शकता. आता यापुढे जे नफा आहे ते आपला सर्व आणि सर्व आपल्या टर्नओव्हरवर आहे. आपण आणि आपली टीम, आपण माल सेल किती करतो, विक्री किती करतो, त्यापेक्षा आपली टीम मिळून किती विक्री करते यावर आपली कंपनी आपलं कमिशन आपला देत असते. आणि नेटवर्क मार्केटिंग दुसरा काही फंडा नाहीये. तुमच्यावर कोणी काही येऊन सांगत असेल तो डोक्यातला काढून टाका. नेटवर्क मार्केटिंग गोष्ट जे काय की जे काही प्रोडक्ट तयार होतात त्या प्रोडक्टची मार्केटिंग करणं, आणि त्या मार्केटिंगचा पूर्ण जे काय नफा आहे ते तिसऱ्यांना वाटता कंपनी आपल्याला वाटते, त्याला नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमचा जेवढा टर्नओव्हर तेवढा तुमचा नफा जास्त, तेवढं कमिशन तुमचं जास्त. आमचा टर्नओव्हर कधी मोठा होईल, जर आमचं जर व्हिजन जर क्लिअर असेल, मला काही पण करून 1,00,000 लोकांना आमची आणायचं आहे आणि त्या 1,00,000 लोकांना ₹1,00,000 महिना कमवून द्यायचा आहे, हे विजन ठेवल्यानंतर 100% या विजनवर आम्हाला काम करावं लागणार आहे. काम काय करावं लागणार आहे मी तुम्हाला आताच सांगितलं, तेच काम करायचं आहे. पण आमच्याकडे विजन आहे का क्लिअर? स्वतःला विचारा तुम्ही. मी नाही सांगत तुम्हाला. का मी तुम्हाला सांगत नाहीये? कारण हे विजन ज्याचं असते. कारण तुम्ही विजनच जर घेत नसाल तर मग कुठेतरी तुम्हाला चोर पंक्चर कोणतरी करू शकते, यात काही शंका नाहीये. आणि तुम्हाला जर वाटत असेल, तुमचा जर स्वतःवर आत्मविश्वास असेल, तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये आयएमसी का करायची? आज मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये प्रोडक्ट विकत नाहीत, मार्केटमध्ये विकतो तो म्हणजे रिझल्ट. आपला महागुरु बार ग्रुपवर रिझल्टचे व्हिडिओ टाकतात. का टाकतात तो? त्यांनी तुम्हाला समजलं का? कारण मार्केटमध्ये प्रोडक्ट विकला जात नाही आहे, रिझल्ट विकतो. मार्केटमध्ये रिझल्ट निघतो, त्यामुळे आपल्याकडे आपल्या कंपनीला आपल्या प्रोडक्टला एवढे काही रिझल्ट आहेत. आज कित्येक लोक आयएमसी करत नाही, आयएमसी सोडून जातात, पण प्रोडक्ट कुठले वापरतात? आयएमसीचे. आज माझ्याकडे बरेच लोक येतात, बऱ्याच कंपनीचे, सर तुमचं डेंटल क्रीम सारखं डेंटल क्रीम नाहीये, सर तुमच्या हेअर ऑइल सारखं हेअर ऑइल नाहीये, सर तुमच्या डिटॉक्स टूथपेस्ट डिटॉक्स टूथपेस्ट नाहीये, सर. हे लोक आपल्याला येऊन सांगतात. आणि आपला बिझनेस करायचा आहे, प्रोडक्ट बेस्ड आपला बिझनेस आहे. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कंपनीचे काम करायला लागले आणि प्रोडक्ट आपल्याला वापरायला लागले, त्यामुळे आपल्याला आयएमसी करायची. आयएमसी मध्ये प्लॅन, आपल्या प्लॅन इतका पैसा जगात कोणतीच कंपनी वाटू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी, एक पहिली कंपनी आहे ज्या कंपनीनं एवढा मोठा विशाल पैसा वाटलेला आहे. कारण आपला तो पैसा फक्त घ्यायची आपल्याकडे पात्रता पाहिजे. करा की विचार तुम्ही. आज आल्या माणसाला सुपरस्टार बनल्या 50% पैसे, जीआरएस सहित जवळजवळ 70% पैसे आहेत. नवीन व्यक्तीला एका लेगवर असा जगात कुठं प्लॅन आहे का? कुठेही जा तुम्ही, कुठल्या प्लॅन पहा, जोपर्यंत मॅचिंग होत नाहीये तोपर्यंत त्याला 400-450 वर येतच नाहीये. मी मिशी काढतोय की गल्ली, कुठल्या माणसाला माझ्यासोबत बसवा आणि त्याने एका लाईनवर आयएमसी एवढे पैसे काढून दाखवू द्या. कारण आयएमसी एवढा पैसा कुठे येत नाहीये. प्रॉब्लेम कुठं आहे की आमचं विजन क्लिअर नाहीये. आम्हाला कोणतरी येतो, काहीतरी सांगतो आणि आम्हाला खरंच त्याचं आमच्याकडे ज्ञान नाहीये, आम्ही ज्ञान घ्यायला तयारच नाहीये. आज जर तुम्ही ज्ञान घेतलं तर तुम्हाला एकच सांगतो बघा, की आयएमसी एवढा बिझनेस प्लॅन, बेस्ट बिझनेस प्लॅन जगात कोणाचाच नाहीये. कारण एका छोट्या सुपरस्टारला म्हणजे पहिल्या पदाला जर कंपनी 70% देत असेल, आहे का जगात कुठली कंपनी? पण आता 70% फक्त मी सांगतो तुम्हाला कशाचे, की 20% डायरेक्ट बोनस, 30% आपलं लेवल आणि 20% जीआरआय, 70%. आणि याच्यात जर शॉपिंग घेतली तर 80%, सुपरस्टारला 80%. अहो आम्ही चेअरमन बनलोय, त्यावेळेस आम्हाला चेअरमनला जर हिशोब जर लावला असता तर त्यावेळेस 55% सगळे भेटायचे आणि 5% लिडरशिप बोनस, असे 60% द्यायचे. आज कंपनीनं आपल्या जवळजवळ सुपरस्टारला इतकं पेमेंट दिलं, साहजिक आहे त्याला पुढच्या बद्दल मला सांगायची गरजच नाहीये. कारण मला सगळ्यांनाच माहित आहे 3% सिल्वरला वाटतात, गोल्डला 6% होतं.
रुबीला 9% वाढत जाणार आहे, की कमी होणार नाहीये. म्हणजे प्रोडक्ट नंबर 1, त्यानंतर प्लॅन नंबर 1 आणि सपोर्ट सिस्टमच्या बाबतीत मला सांगा काय आयएमसी सपोर्ट मध्ये कमी आहे. मला एखादी कमी लिहून टाका तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आयएमसी मध्ये सपोर्ट सिस्टम मध्ये काय कमी आहे, लिहा कमी. कोण असा असेल तर मला लिहून टाकवा की कमी आहे. जर तुम्हाला आयएमसी सारखा सपोर्ट कुठं जगात कुठल्याच कंपनीत नाहीये, कारण मला सांगा वेलकम मीटिंग आहे, भले तुमच्या अप्लायन्स होत नाहीये, चेअरमनची होत नाही, अम्बेसिडरची होत नाही, क्रॉन प्रेसिडेंटची होत नाही, कंपनीची वेलकम मीटिंग आहे, कंपनीचा आयबीएम आहे, कंपनीचा कॉल सेंटर आहे. इतकंच नाही आहे, कंपनीनं प्लॅन बुक काढून दिलेला आहे. म्हणजे आमच्या खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विजनरी पुरुष आपले फाउंडर चेअरमन डॉक्टर अशोक पाटील सर आणि सत्यम पाटील सरांसाठी. खरंच त्यांनी भारताला केमिकल मुक्त आणि भारताला सोन्याची जुड्या बनवण्याचा जे निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये आपण सगळेच जण सहभागी आहोत. एकदा स्वतःसाठी टाळ्या होऊ द्या. आणि आपला ज्यांनी या प्लॅटफॉर्म मध्ये आपला जोडलंय, सगळ्यांना बांधून ठेवलंय, असे महाराष्ट्राचे आनबान शान आपले लाखो लोकांचे भागी जाते, लाखो लोकांचे दिल की धडकन असे लोक डॉक्टर प्रतापजी पवार सर यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत्या. सर्व आपल्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत्या. सगळेच जण विजनरी आहेत म्हणून आज आपण सगळेजण इथं आहोत. मग मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की सगळ्यांनीच खरंच विजन क्लिअर करा. विजन जोपर्यंत आपण क्लिअर करणार नाही आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगतोय अचीव करणं शक्य नाही. आपला प्रॉब्लेम आपला अनालिसिस करावं लागणार आहे. आज लोकांनी चुका काढल्या तर आपला राग येतोय. कधी कधी महागुरु आपला सरळ करतात. आता कोणा मला सरळ केलेला तुम्हाला केलं नाही केलं मला माहित नाहीये, पण त्यांनी सरळ कशासाठी केलंय, त्यांचा काय फायदा आहे त्यामध्ये, त्यांना काय कैलासवासी एकटाच आहे. नेमकं प्रॉब्लेम काय माहित नाही. तिथं आम्हाला राग येतोय का, कारण तिथं रावण आलाय आपल्या रावण. जर तुमच्यात राम असेल तर तुम्ही म्हणणार की ठीक आहे. मी तुम्हाला रावण आणि राम का सांगायला लागलो, ज्या वेळेस पूर्ण युद्ध संपलं, रावण पृथ्वी जमिनीवर पडला, त्यावेळेस लक्ष्मण रामाने सांगितलं जा बाबा तो पण गुरु आहे त्याहून काहीतरी घे, आणि लक्ष्मण त्याच्या डोक्याकडून जाऊन उभं राहिला. त्यावेळेस राम म्हणले अरे मूर्खा, गुरुची शिष्याची जागा ही पायात असते, डोक्याकडे नसते. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय याच्यातून की आपला खरंच सरळ करणारा कोणतरी लागतोय जीवनामध्ये. आपल्या आई वडिलांनी आपला कुठतरी सरळ केलंय. आज आपले मायबाप आहेत महागुरु. मी तर म्हणतोय ज्यांना तुम्ही मेंटर मानताय, भले तो चेअरमन असो, सिल्वर असो, सुपर असो, कोणी पण राहू द्या, जर तुम्हाला तो सरळ करत असेल तर अवश्य सरळ व्हा. नाही तर तुमच्यामध्ये काय भरलेला आहे, इगो भरलाय, आणि तुम्ही कधीच काहीच अचीव करू शकणार नाहीये. बघा मी तुम्हाला का सांगायला लागलो या सगळ्या गोष्टी, तर मित्रांनो आपला जर अचीवर बनायचा असेल तर आपला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपला प्रत्येक गोष्ट आपलं जे विजन आहे ते विजन क्लिअर पाहिजे. आता एक छोटीशी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. काय काय आपल्याकडे, सर्वात पहिले आपला ऍटिट्यूड चांगला आहे, त्यानंतर आपला एकच मिनिट माझं मी पीपीटी हे करतोय. चला पीपीटी दिसायला लागली माझी. ओके थँक्यू. आपला बघा आपला ऍटिट्यूड चांगला आहे, आपल्याकडे कमिटमेंट आपण केलेली आहे, आपण कमिटमेंट नुसार काम करायला लागलो, आपल्या सवयी चांगल्या लागल्या आपला, त्यानंतर आपण आपल्यामध्ये सुधारणा करत चाललोय, आपली ऊर्जा पण चांगली आहे, परंतु आपलं विजन पण आज पक्का झालंय. पण आपण खरंच 100% देतोय का, करा विचार. जर तुमची जर कृती जर चांगली असेल, तुम्ही कृतीशिवाय म्हणजे नुसत्या आयडिया लावून काय फायदा नाहीये. कारण तुम्ही आयडिया खूप लावा लागले. अहो आपल्याकडे बाली ऑफर आहे, आपल्याकडे पवार सरांची
लकी ड्रॉ ऑफर आहे आपल्याकडे, दिल्ली ऑफर आणली आहे आपल्याकडे, डायरेक्ट बोनस आणलाय आपल्याकडे, GR आणलाय, सगळं आहे. पण आपल्याकडे काय नाहीये, ऍक्शनच नाहीये किंवा कृतीच नाही आपली. आपण काय करायला लागलो की ऍक्शन घ्यायला तयार नाहीये. मग जर आपण ऍक्शन जर घेत नसेल त्या सगळ्या आयडिया फेल आहेत. कारण या आयडिया कधी काम करतील, ज्या वेळेस आपण कृती करायला, काम करायला जातोय, आपण आपल्या आयुष्याला 100% द्यायला आपण तयार आहोत. किती लोक 100% द्यायला तयार आहेत? चार्ट करा. मी आजचा जो चार्ट आहे तो मी स्क्रीनशॉट मारणार आहे आणि त्यांना मी पर्सनली फोन करून म्हणणार आहे, सर तुमचे 100% नाही भेटले. खरंच तुम्ही जर तुमचं जर विजन ठरला असेल, तुम्हाला जर अचिव्हमेंट लागत असेल, मंजुषा राजूकर थँक्यू ताई, त्यानंतर सेरिकर सर आमचे थँक्यू सर, थँक्यू पूर्वरी, थँक्यू सुप्रिया ताई, थँक्यू मुलांताई, थँक्यू. म्हणजे आता बघा किती लोकांनी दिलं, किती लोकांनी चॅट केलं. म्हणजे बाकीच्या लोकांना 100% द्यायचे नाहीत का? शिवकांताताई थँक्यू, आयुष्याताई थँक्यू. जर तुम्ही 100% द्यायला, विद्या मॅडम थँक्यू, तुम्ही जर खरंच 100% द्यायला तयार असाल, मनीषाताई, बाकी लोकांचा काय प्रॉब्लेम आहे? चेअरमन आणि हे बाकीचे लोक का 100% देत नाहीत? प्रगतताई थँक्यू, थँक्यू. माझी मम्मींच्या थँक्यू, घनादेताई थँक्यू. म्हणजे आपला सगळ्यांना एकच सांगतोय बघा, तुम्ही जर सगळेच जण 100% द्यायला तयार असाल तर तुम्हाला कोणीही तुमच्या सक्सेस पासून वंचित राहू शकत नाहीये. कारण आपला करायचं काय, आपला एकच करायचं आहे, भारतातील गरिबी हटवायची आहे. आपला प्रशांत मुद्दा थँक्यू. आपला सगळ्यांना काय करायचं आहे की आपल्या घरातली गरिबी हटवायची आहे, भारतातलं केमिकल हटवायचं आहे, आपल्या शेतीतलं विष हटवायचं आहे. या मिशनवर आपण सगळे निघाले आहोत. पण यासाठी आपला पहिले काम करावं लागेल ते म्हणजे आपलं घर सोडावं लागेल. घर सोडल्याशिवाय आतापर्यंत जे जे कोहिनूर बनले, जे जे करोडपती बनले, ते आपलं गाव किंवा घर या किंवा 50 किलोमीटर परिसरामध्ये कोणीही यशस्वी झाला नाहीये, कोणीच यशस्वी झाला नाहीये. कारण कारण काय तुम्हाला सांगतो, कारण आपण ऍक्शन घ्यायला लागलोय, आपण रोज फील्डवर चाललो, पण आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आपलं माहित आहे, सगळं आपलं बॅकग्राऊंड माहित आहे, आपण काय करतो काय नाही. बघा मी यामध्ये मी माझ्या अर्धांगींचे खरंच आभार मानेल, त्यांनी मला हिंगोली घ्यायला लागलं. म्हणजे मी माझ्या गावापासून मी जवळपास 70-80 किलोमीटर लांबवर आलोय आणि माझ्यामध्ये खूप मोठे बदल होत चालले. कारण ते मी नवीन लोकांसोबत संपर्क करतोय आणि नवीन लोक माझं सगळं अचीव्ह करायचं ऐकायला तयार आहेत. तुम्हाला पण सांगतोय की आपला पहिले जर 100% द्यायचे आहेत, आज सुद्धा 120 किलोमीटर प्रवास करतो टाकलं होतं, त्यांना खूप खूप शुभेच्छा. टॉप 50 मला नाव आठवत नाहीये, पण आपला तुम्हाला सगळ्यांना सांगतो बघा, आपलं जिल्हा तर कमीत कमी सोडायचा आहे. आता तुम्ही सांगा सगळेजण जिल्हा सोडला म्हणजे काय होणार. तुम्हाला एक सांगतो बघा, आज तुम्ही फील्डवर जाताय, लोक पहिल्यांदा तुमचे कपडे पाहतात, बरोबर, सगळ्यांचे कपडे पाहतात, त्यानंतर तुमची गाडी पाहतात. समजा आपला करोडपती बनायचं आहे, आपण एसटीने चाललो, आपण ऍटोने चाललो, त्यांच्यावर आपलं वजन पडेल का? त्यानंतर लोक, आणि तेच जर आपण समजा बाहेर राज्यात चाललो, बाहेर राज्यात आपण आपली कार नेऊ शकत नाहीये किंवा आपण मोटरसायकल जाऊ शकत नाहीये, आपण तिथं ट्रेनने गेलो तर त्यांना आपण सांगू शकतो किंवा त्यांना समजून लागेल की इतक्याला आम्ही कार नेऊ शकत नाहीये. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय की तुम्हाला कुठल्या तुम्ही आपला सगळ्यांनाच आहे, मला पण, मी आता शपथच घेतली आहे बघा आजपासून. मी सकाळीच म्हणतो माझ्या पत्नीला की मी आज शपथ घेतोय की मला आता जवळ राहून काम करायचं नाहीये. कारण आपण जवळ राहून यश भेटणं शक्य नाहीये. आपण 100% द्यायला लागलो, पण या 100% फायदा कधी होईल? जेव्हा आपण आपला तालुका सोडेल, आपला जिल्हा सोडेल, आपला राज्य सोडेल, त्यावेळेस आपला खूप मोठा फायदा होणार आहे. कारण नवीन लोक बघा, नवीन लोक लवकर विश्वास टाकत नाहीत, पण त्यांनी एकदा टाकला ना, ते जे जवळचे आपले राहतात नातेवाईक, ते टाकतील सोडतील, टाकतील सोडतील, आपला करणार नाहीये. पण नवीन माणसाने जर एकदा विश्वास टाकला, तो 100% आपल्या सोबत येणार आणि तो पण यशस्वी होणार आणि त्याच्यासोबत आपण पण यशस्वी होणार आहोत, यात काही शंका नाहीये. आणि या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शेवटचा आर येतो. आर म्हणजे आपला जबाबदारी घ्यायची आहे.
चला, माझी पीपीटी, माझा लॅपटॉप डिस्चार्ज झालाय, तर काय हरकत नाहीये. प्लस मी माफी मागतो सगळ्यांना. जबाबदारी, आता जबाबदारी कशा कशाची घ्यायची? जबाबदारी आपला प्रत्येक गोष्टी जबाबदारी घ्यायची. आपला झूम मिटिंगला लोक बसत नाहीत, जबाबदारी आपली. लोक सेमिनारला येत नाहीत, जबाबदारी आपली. विक्री होत नाही, जबाबदारी आपली. आपला प्रत्येक गोष्टी जबाबदारी आपला घ्यायची आहे. लोकांना प्रॉब्लेम येतात, प्रॉब्लेम सोडवायची जबाबदारी आपली. लोकांना पैसा येत नाही, ते पण जबाबदारी आपलीच. कारण आपण कुठेतरी त्या जबाबदारीपासून दूर आहोत. त्यांना पैसा का येत नाहीये? कारण त्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे, बाबा तुम्हाला हे पद काढलं तर तुम्हाला अशा असे पैसे येतात. जबाबदारी कोणाची? आपली. त्या जबाबदारी कोणाची? आपली. आज मी तुम्हाला सांगायला लागलो बघा, आज सगळ्यांना जाता जाता एक गोष्ट मी सांगून जाईल. जबाबदारीमुळं कधी आपण समोरच्या जबाबदारी पार करता करता कधी आपली जबाबदारी पूर्ण होते आपला कळत पण नाहीये. त्याचा आदर्श उदाहरण मीच आहे. काय झालं, तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतो आणि अचिव्हमेंट कशी होते तुम्हाला सगळ्यांनाच कळेल. काय झालं की मला माहित नव्हतं, मला अम्बेसिडर बनायचं नव्हतं. पण आमच्या टीम मधले देवराजी पवार महाराज सर आणि अनिकेत सरांची चर्चा झाली की आपला सिल्वरहून गोल्ड जायचं, सिल्वरहून गोल्ड जायचं. आम्ही फील्डवर गेलो होतो आणि त्यांनी गोल्ड जाता जाता त्यांना मी एकच म्हणलं की 5,000 मी फक्त जास्त लागतात, पण तुम्ही रुबी बनता. आणि त्या दोघांनी निर्णय घेतला रुबी बनण्याचा. त्यांना रुबी करता करता त्यांच्यासोबतच आमचे संगीता शिंदेताई सिल्वर बनायला निघल्या. त्यांच्यासोबत आमचे गजानन सर सिल्वर बनायला निघले. आणि असं करता करता कधी मी अम्बेसिडर बनलो मलाच कळलं नाहीये. म्हणजे लोकांची जबाबदारी घ्या, आपलं पण पद निघणार. पण प्रॉब्लेम काय म्हणजे नाही, जबाबदारी घ्या म्हणजे त्यांना सर्व काही समजावून सांगा काय फायदे आहेत आणि सोबत राहा. बघा, माझ्या काय काय चुका झाल्या पहिल्यांदा जबाबदारीच्या. मी काय करायचो, लोकांना घेऊन जायचो गाडीमध्ये, त्यांना सगळं काही शिकवायचो आणि शेवटी त्यांना कुठलीच जबाबदारी द्यायची नाही. आणि याचा परिणाम लोक यायचे, काही दिवस थांबायचे, निघून जायचे. त्यानंतर मला कळले की आपला प्रत्येकाला जबाबदारी द्यावी लागणार आहे. जोपर्यंत आपण जबाबदारी देत नाहीये आणि आपण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपण लोकांना जबाबदारी देऊ शकत नाही. आणि जर आपण त्यांना जबाबदारी दिली, भले बी त्यांना एवढं सांगा 11शी बी करणं तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला लोकांना भेटू घालणं तुमची जबाबदारी आहे. मी आज तुम्हाला प्लॅन द्यायला लागलो, उद्या तुम्हाला प्लॅन द्यायची तुमची जबाबदारी आहे. मी आज तुम्हाला डेमो शिकवायला लागलो, शिकायची जबाबदारी तुमची आहे. प्लॅन डेमो शिकवायची जबाबदारी माझी आहे. ह्या जबाबदारी शिवाय आपण ऍक्च्युअल बनू शकत नाहीये. आज मला तुम्हाला एकच सांगायचं बघा, जर तुम्ही आत्ता जर जबाबदारी घ्यायला तयार लागले की सर मी काही पण करतो, माझ्या टीम मधून 50 लोकांना मी दिल्ली घेऊन चालतो, ही जबाबदारी मी घेतो, किंवा 100 घेऊन जातोय, मी 200 घेऊन जातोय, मी तुमच्याकडून टार्गेट घेत नाहीये. मी तुम्हाला तुमची जबाबदारी दाखवायला लागलो बघा. तुम्ही जर ही जबाबदारी घेतली तर तुमचं कोणतं पद, जे काय तुमच्या मनात पद आहे, जे काय तुमच्या मनामध्ये जे तुमचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण यासाठी तुम्हाला एकच सांगायला लागलो मी की तुम्हाला जबाबदारी घेणं फार जरुरी आहे. जर आपण जबाबदारी घेत नसेल तर आपण काय होऊ शकत नाहीये, ऍक्च्युअल होऊ शकत नाहीये. आणि त्यात मला एक आर राहिला, ती म्हणजे रिक्स. मला सांगा आय एम मध्ये काय रिक्स आहे? मला कोणी सांगेल का? सर आय एम मध्ये रिक्स आहे. कोण ज्यांना वाटते आय एम सी रिक्स आहे, मला कोणी सांगेल का? रिक्स आहे आय एम सी मध्ये. कोणती रिक्स आहे सांग तुम्हाला? तुमची जी वेळ आहे. ओके, थँक्यू ताई. तुम्हाला पैशाची रिक्स नाहीये, पण तुम्ही जे अनमोल वेळ देतात, आय एम जे टाइम देतात तुम्ही, ते तुमची एक रिक्सच आहे. कारण आपण वेळ देऊन जर आपण सक्सेस होत नसेल तर कुठं तरी आपला काय करावं लागेल की ही रिक्स आपला उचलावी लागेल. आपली जी वेळ आहे ती सार्थक घालावी लागेल. आपल्या सगळ्यांना आयएमसीतून काय भेटणार आहे? सगळे एका शब्दात सांगतात की मला आर्थिक आझादी भेटणार आहे, मला वेळेचं स्वातंत्र्य भेटणार आहे, मला फ्रीडम भेटणार आहे, मला ट्रॅव्हलिंग भेटणार आहे. आम्ही सांगायला लागतो. आता यामध्ये तुम्हाला सांगतो बघा, आरोग्य सगळ्यांना भेटलं. आता मला असं कोणीच नाहीये, आता झुंबडीला जितके लोक आहेत तितक्यांना आरोग्य भेटले की नाही आरोग्य? म्हणजे पहिली वचनबद्धता आपल्या आयएमसीची पूर्ण झाली. त्यानंतर ओके, थँक्यू सर, टाइम पण भेटेल. त्यानंतर दुसरी गोष्ट,
आरोग्य भेटलं, पैशाविषयी आजादी अजून आपल्याला नाही भेटले, पण ती पण भेटणार. पण त्याला काय करावं लागणार आहे, अॅच्युअर बनावं लागणार आहे. त्यानंतर आपला बघा प्रवास, ट्रॅव्हलिंग. आता बघा मी तर आतापर्यंत 3 देशात जाऊन आलो आणि मी तुम्हाला सांगतोय, ज्या वेळेस मी माझ्या दुकानाच्या मला एक टूर आला होता आमच्या हार्डवेअर मध्ये, आणि तो टूर मी पैसे घेतले. का पैसे घेतले माहिती आहे? अरे मी चाललोय कोणासाठी जाणार आहो, कुठले लोक आहेत मला काय माहित आहे, आणि मी त्या कंपनीने 1,00,000 रुपये घेतले. पण आयएमसी मध्ये आलोय, थायलंड गेलो, त्यानंतर बाली, त्यावेळेस पैसे घेतले, आता डबल जाणार आहे बाली. त्यानंतर पटाया गेलो, त्यानंतर दुबई गेलो. मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय कधी विमानतळ बघितलंच नव्हतं, किंवा भारतातलं पण बघितलं नव्हतं, आयएमसी मध्ये बघितलं. कारण आपले प्रेमकुमार सरांनी एक प्रोग्राम ठेवला होता दिल्लीला, आणि महागुरुजी लोकांना घेऊन गेले होते. त्यावेळेस आम्हाला कोरोना चालू होता, ट्रेननं जाणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही विमानात तिकीट काढून पहिली वेळेस विमानात बसतो बघा मी. म्हणजे आपली आयएमसी काय काय द्यायला लागली, आपला सर्व काय देते, पण त्यासाठी आपला अॅच्युअर बनावं लागते. आज दिल्ली जरी प्रोग्राम असेल तो पण आपला अचीव करायचा आहे. किती लोक दिल्ली प्रोग्राम अचीव करत आहेत त्यांनी मला चॅट करा, कारण ती अचीव स्वतःसाठी अचिव्हमेंट, ती अचिव्हमेंट तुमच्या डोक्यातलं काढून टाका की लोकांसाठी आहे. कारण ही अचिव्हमेंट तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिकीट आहे कशाचं, विजयाचं. सुप्रियाताई म्हणतात, सुरेश देशमुख सर म्हणतात, त्यानंतर रेन हरपन, त्यानंतर दुर्गा उराळे बाबा, आज राजूरकर ताई, बस इतकेच लोक अचीव करणार. बाकीच्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे? आपले स्वप्न मोठे नाही आहेत. शिवकर्ता नाही म्हणतात ओके. त्यानंतर वा जोरदार टाळ्या होत्या बघा आमचे गुरुवर्य क्राऊन अम्बेसिडर सेनेकर सरांसाठी. स्वतः 50 लोक ते अचीव करणार आहेत. 50 म्हणजे ही राहते बघा जबाबदारी, बाकीच्या सगळ्यांची जबाबदारी नाहीये. माझी स्वतःची नाही, मी कधी लोकांसाठी करणार आहे. प्रशांत मुद्दाम सर. तर तुम्हाला जाता जाता एकच सांगून जातो बघा, या जीवनामध्ये लोकांना फार गरज आहे पैशाची, फार. इतका पैसा महत्वाचा आहे. बाप ना भैया ना सय्या, सबसे बडा रुपया. आणि आपला एक चांगल्या मार्गानं आपला हा रुपया सोबत आपला मान सन्मान, त्यानंतर आज तुम्हाला सांगतो एक परिवार. आज मला बघा, मला सुगंधा सुंदरकेला यांची काय ओळख होती, मंजुषा राजूकर यांची काय ओळख होती, माझ्या समोर त्यांचं मी नाव घेतोय. सूरज देशमुख सर कुठले कोण, त्यानंतर तुमचे अनिकेत सर तरी आहेत, माझ्यासोबत होते. अनेक लोकांची माझ्यासोबत ओळख झाली. माझा पहिल्यांदा परिचय काही नव्हता. हातगाव तालुक्यात एक छोटासा दुकानदार, पण या आयएमसी मला फार मोठी ओळख दिली. आमच्या कविताताई असतील, दुर्गा उराडे बाबा असतील, मी सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाहीये. माझ्या डिस्प्ले जे समोर त्यांचे नाव घेतलं. आयएमसीने आपल्या सगळ्यांना एक ओळख दिली. आणि शेवटला हा आमच्या सुप्रियाताई, सगळ्यांना बघा, हा आमच्या विद्यामंडळाला फक्त माहिती होतं, ओळख होती, बाकी कोणाला ओळख नव्हती. तर ही ओळख आपल्या आयएमसीने दिली, म्हणजे मान सन्मान दिला, पैसा दिला, फॉरेन ट्रिप दिल्या, सगळं काय आयएमसी देते. फक्त आणि फक्त आपला अचीव करणं फार जरुरी आहे. आणि तुम्ही जर मी जे आज जे फॉर्म्युला सांगितला, या फॉर्म्युल्यानुसार सगळ्याच जणांनी जर अचीवर बनलात तर 100% सगळे स्वप्न आपले पूर्ण होणार आहेत, यात काही शंका नाहीये. आणि मला दिलेली वेळ इथंच संपली. तुम्ही सगळ्यांनी मला 1 घंटा ऐकलं, बर्दाश्त केलं मला, त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. आणि आज माझ्याकडून तुम्ही खूप काही चांगलं घेतलं असेल. मी जो होतो असतो तर कधी वाईट द्यायचा प्रयत्नच करत नाहीये, कारण मला एकच वाटते, पीएमपीटी माझी आहे आणि मी पीएमपीचा हिस्सा आहे. त्यामुळे प्रत्येकानं दिल्ली 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 चलो दिल्ली चलो दिल्ली चलो दिल्ली चलो दिल्ली, आपला सगळ्यांचा एकच नारा, आपला सगळ्यांना आता दिल्ली घेऊन जायचा आहे. आणि या दिल्लीमुळं आपलं बालीपण होऊ शकते. कसं होऊ शकते? 100 लोकांना जर दिल्ली जर आपण अचीव केलं, तर मी तुम्हाला सांगतोय आपलं दिल्ली कसं अचीव होऊ शकते. तर 3,100 बीवी, 3,10,000 बीवी आपलं सहज सुपरस्टार मेंटेन होणार, सिल्वर मेंटेन होणार, आणि आपण एकाच महिन्यात बाली पण अचीव करू शकतो. सिल्वर अनुभव लोक थोडस कॅल्क्युलेशन घालून घ्या, कारण आपल्याला दिसते काय त्याला फार महत्व आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना इथं आभार मानतो.
आणि महागुरूंचे विशेष आभार मानतो. महागुरूंनी मला मला माहित नाहीये माझ्यापुढे कोण भेटला, पण मी फार भेटलोय. मला ही संधी दिली, त्यामुळे महागुरूंचे आभार मानतो आणि इथं थांबतोय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. गुड एंड गुरुजी. हा 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 तर आजची मीटिंग, लॅपटॉप काढ बाहेर. आजची मीटिंग खरंच खूप सुंदर, जबरदस्त आणि सगळ्यात महत्वाचं की मला असं वाटत नव्हतं की विद्याताई सारखा आवाज तुम्ही काढाल किंवा विद्याताईला कधी मागे टाकाल आवाजाच्या बाबतीत, हा. परंतु आज या ठिकाणी एक शकत नाही, नांदेडची ती ताकद मला परत एकदा बघायला मिळाली. आणि मला आता मी आश्वस्त झालो की नांदेडमध्ये कुणीतरी ताकदवर लीडर आहे, कुणीतरी स्पीकर आहे. आज नेहमी तुम्ही बोलत होतात तो भाग वेगळा, लाईव्ह काही गोष्टी बोलत होतात, परंतु झूम मध्ये जो आवाज पाहिजे होता, जी धाड पाहिजे होती, ती धाड खरंच आज खतरनाक बघायला मिळाली. सुंदर, जबरदस्त. म्हणजे जे मुद्दे होते, जे पॉइंट घेतले होते, जी पीपीटी तयार केली होती, ती इतकी सुंदर होती, कल्पनेच्या पलीकडे. आणि जबाबदारीची जाणीव. त्याचनंतर अँबॅसिडर तुम्ही कसे झालात आणि आयएमसी मध्ये लीडरनं काय केलं पाहिजे, निगेटिव्हिटीला कसं दूर सारलं पाहिजे, ती त्या ठिकाणी समजतात. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने तुम्ही रेखाटल्या. जबरदस्त. म्हणजे किती तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज मी पहिल्यांदा इतकी सुंदर मीटिंग तुमची ऐकली आणि सगळ्यात महत्वाचं की ही युट्यूब लाईव्ह मीटिंग आहे. आणि खरंच तुमची जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप सुंदर मीटिंग. थँक्यू. ओव्हर टू धुळवा उराडे. एकच थँक्यू मिनिट. सर, थँक्यू. हे सर्व आपल्यामुळे सर. थँक्यू. ब्लॉक काय याला कसं दे 98 20 60. तीच टाकायला लागली होती मी. ओके, थँक्यू सर. रिप्लाय घेऊया आपण आता. सरांचं सुद्धा 2-3 वेळा नेटवर्क गेलं होतं मध्यंतरी, तरी सरांनी रिप्लायच्या वेळेला आलं नेटवर्क पुन्हा वापस. तर रिप्लाय घेऊया आपण सध्या आता. क्राऊन अँबॅसिडर सर, लक्ष्मण शेरीकर सर. ओके. गुड एमसी. चलो दिल्ली. चलो दिल्ली. आयएमसी एक नाही, आयएमसी चे प्रोडक्ट नंबर आहेत, आयएमसी आणि जे मीटिंग हा इतकी एनर्जी होती की मी सुद्धा चकित झाला, खरं सांगायचं म्हणजे. ह्याच्या अगोदर मीटिंग ऐकली पण इतक्या ताकदीची मला नाही दिसली, पण आज इतकी तळमळीची आणि इतकी आतुरची काहीतरी तळमळ होती की आपल्याला याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे. आणि तुम्ही एक गोष्ट इतकी सुंदर सांगितली की मी लास्ट वीकला याच्यावरती कॅल्क्युलेशन केलं लाईव्ह. 20% बोनस आणि जी आर आहे. प्लॅन ठेवा, जो सिल्वर गोल्ड रुबी हा जो फंड आहे, लिडरशिप बोनस आहे, सिनियर लीडर्स, हे बाजूला ठेवा. फक्त जी आर आय आणि 20% बोनसवर जर काम हे केलं, जसं आपण म्हणतो की एक ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये काउंटर कॅश, जसं आपण एमआरपी ने प्रोडक्ट विकल्यानंतर जागेवर हार्ड कॅश येते, तशा पद्धतीनं या 20% आणि जी आर आय वरती आपल्याला कॅशबॅक येणार आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आणि हेच आपल्याला अगोदर समजून घेता येत नाही, त्याच्यामुळं आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट सांगितली की ह्याच्यातला इन्कमच्या बाबतीत आपण जितकं आपल्याकडे नॉलेज आहे तितकं आपल्याला इन्कम म्हणजे अशी